बिहारमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच विरोधकांना जबर फटका बसला। आरजेडी सर्वात मोठा पक्ष होईल असं राजकीय पंडितांचं भाकीत होतं, पण सर्व विरोधकांच्या महाआघाडीला मिळून 40 जागाही मिळाल्या नाहीत। तर काँग्रेसने पराभवाचं खापर निवडणूक आयोगावर फोडलं। एनडीए की अब तक की सबसे बड़ी विजय इस चुनाव में पक्की है दोस्तों। 14 तारीख के बाद आपको मैं कह रहा हूं, विजय उत्सव की तैयारी कर लीजिए। 8 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये मोठ्या विजयाचा दावा करत विजयोत्सवाची तयारी करण्याचं आवाहन केलं होतं आणि झालंही तसंच। एनडीएच्या निकालामधून अक्षरशः सुनामी दिसली। मात्र काँग्रेस आणि विरोधक पराभव मान्य करण्यास तयार नाही। निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश्वर कुमार बिहारच्या जनतेवर भारी पडल्याची टीका काँग्रेसने केली। कि ऐसा लग रहा है कि ज्ञानेश कुमार गुप्ता बिहार की जनता पर भारी पड़ रहे हैं। मैं बार बार एक ही लाइन बोल रहा हूं, आप अलग अलग तरीके से कुछ भी पूछिए, ये चुनाव अब पार्टियों से ऊपर उठ चुका है। ये चुनाव सीधा सीधा चुनाव आयोग वर्सेस पीपल ऑफ इंडिया है, चुनाव आयोग वर्सेस पीपल ऑफ बिहार है। जे महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडलेलं दिसतं आहे। महाराष्ट्रात जे फंडे निरनिराळ्या प्रकारचे वापरले गेले ते तिथेही वापरले गेले आहेत, ही वस्तुस्थिती त्यामध्ये दिसते आहे। जनतेला सुद्धा विचार करावा लागेल की आपली लोकशाही निकोप पद्धतीने चाललेली आहे का, निरोगी आपली लोकशाही आहे का, याचा विचार जनतेने करावा लागेल आणि निरोगी लोकशाही करता आम्हाला लढाई कायम चालू ठेवावी लागेल। जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील। हे इतके खोटारडे लोक आहेत, यांना या मुद्द्यावर 3-3 वेळा कोर्टात गेले, हे कोर्टामध्ये हारले। त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला, चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा। गेले देखील नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलतायत। हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता। लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला, पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही। फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं। काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील। महाराष्ट्रासारखेच निकाल बिहारमध्ये लागले। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 49 वर राहिली, तर बिहारमध्ये विरोधकांची महाआघाडी 35 वर आली आहे। यावरून संजय राऊतांनी सुद्धा ट्विट करून निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला। बिहार विधानसभेच्या निकालाने धक्का बसण्याची गरज नाही। निवडणूक आयोग आणि भाजपचं हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं। एकदम महाराष्ट्र पॅटर्न। जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50च्या आत संपवलं, असं ट्विट संजय राऊतांनी केले। खरंच लोकशाहीवरचा विश्वास किती ठेवावा असं वाटायला लागलं की असं घडू शकत नाही। निदान तेजस्वी यादवांच्या बाबतीत घडू शकत नाही। बाहेरून कशी लोक आली, ट्रेन कशी आली, हरियाणाहून कशी ट्रेन आली, आणखीन काय 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 आहे। तर जे सतत बोललं जातंय वोट चोरी, त्या वोट चोरीचं हे आज विजय आहे असं मला वाटतं। वोट चोरीवरून राहुल गांधींनी आणि महाआघाडीनं बिहारमध्ये जोरदार प्रचार केला, पण बिहारच्या मतदारांनी महाआघाडीलाच नाकारत एनडीएला पसंती दिली हे आकड्यांवरून दिसतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।